प्रदोषला हे 4 कामे करा. महादेव आपले सर्व मनोकामना पूर्ण करतील. हा दिवस आहेत खास. ह्या दिवशी शिवलिंगावर पिवळ्या चंदनाच्या लेपनाने त्रिपुंड चिन्ह बनवावे. बेलाच्या पानावर मध लावा आणि उजव्या हाताने शिवलिंगाला अर्पण करा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला सुख आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. तर प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी एका भांड्यात थोडे पाणी घ्यावे. त्या पाण्यात तुम्हाला बेलाचे पानं, शमीची पानं, काही हरभरे आणि गुळाचा एक छोटा तुकडा घालावा. अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घरून हे पाणी घ्यावे लागेल. त्यानंतर भगवान शिवांच्या मंदिरात तुम्हाला हे 4 घटक एका भांड्यात ओतावे लागतील. शिवलिंगाला हे पाणी ओतल्यानंतर तुम्हाला भगवान शिवांना तुमच्या मनाची इच्छा व्यक्त करावी लागेल. तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी हा उपाय करू शकता. जर तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण होण्यास त्रास होत असेल, मुलाखतींना कंटाळा येत असेल आणि नोकरी मिळत नसेल, तर प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात हा एक उपाय करून पहा. तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल. ह्या उपायात प्रदोष व्रताच्या संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळी एका लहान भांड्यात पाणी आणि शुद्ध गाईचे दूध घ्यावे. ह्यासोबतच तुम्ही पिठाचे 2 दिवे तयार करावेत. पहिला दिवा शुद्ध गाईच्या तुपाने आणि दुसरा तेलाने भरलेला असेल. हे सर्व साहित्य घ्या आणि प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळाच्या वेळी तुमच्या घराजवळील बेलपत्राच्या झाडाखाली जावे. बेलपत्रीचे झाड मोठे असावे. आता त्या बेलपत्राच्या झाडाखाली जाऊन बसावे. प्रथम बेलपत्राच्या झाडाच्या मुळाशी अर्धे पाणी अर्पण करावे. नंतर तुमचे सर्व दूध अर्पण करावे आणि शेवटी उरलेले सर्व पाणी तेथे अर्पण करावे. याचा अर्थ प्रथम पाणी अर्पण करावे, नंतर दूध, नंतर पुन्हा पाणी. आता तुमच्या उजव्या बाजूला शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावा. दोन्ही दिवे लावल्यानंतर हात जोडून नोकरी, परीक्षा किंवा मुलाखतीसाठी देवाला प्रार्थना करा. तेथे नतमस्तक झाल्यानंतर आशीर्वाद घ्या आणि घरी परत यावे. तर हा उपाय प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात देखील करावा. ह्या उपायात तुम्ही प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात पिठाच्या गोल वातीसह शुद्ध देशी गाईच्या तुपाचे 2 दिवे तयार करावे. ह्या उपायात प्रदोष काळात संध्याकाळी पिठापासून बनवलेल्या गोल वातीसह शुद्ध देशी गाईच्या तुपाचे 2 दिवे तयार करावेत. प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी एका ताटात 2 दिवे ठेवून तुम्हाला घर सोडावे लागेल. आता सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही मोठ्या बेलपत्राच्या झाडाखाली जावे लागेल आणि तेथे बसून तुमचा पहिला दिवा लावावे लागेल आणि तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद मिळावा म्हणून देवाला प्रार्थना करावी लागेल. त्यानंतर तुमचा दुसरा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा उंबरठ्यावर यावे लागेल. बेलपत्राच्या झाडाखाली पहिला दिवा लावताच आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर पोहोचताच बाहेर बसून भगवान भोलेनाथांचे नाव आठवत उजव्या बाजूला हा दुसरा दिवा लावा आणि येथेही भगवान भोलेनाथांची प्रार्थना करावी. तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करून दोन्ही दिवे तयार करावेत. पहिला दिवा थेट मोठ्या बेलपत्रीच्या झाडाखाली लावावा. त्यानंतर दुसरा दिवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा. हा उपाय करण्यासाठी तुम्ही प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवाच्या मंदिरात जावे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भगवान शिवांच्या शिवलिंगाजवळ बसावे लागेल. आणि तुम्ही पाहिले असेल की जेव्हा आपण भगवान शिवांना पाणी अर्पण करतो तेव्हा ते पाणी जलाधारीतून वाहते आणि खाली पडते. म्हणून तुम्हाला तुमचा तळहात जलाधारीच्या त्या शेवटच्या भागात ठेवावा लागेल जिथून पाणी खाली पडते तिथे. तुमचा तळहात ठेवून डोळे बंद करून तुम्हाला भगवान शिवांचा कोणताही एक मंत्र जपताना तुमची इच्छा सांगावी लागेल. तिथे तुमचा तळहात 1 ते 2 मिनिटे ठेवून तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा भगवान शिवांचा कोणताही एक मंत्र जपावा लागेल. आता तुम्हाला तुमची इच्छा भगवान शिवांना सांगावी लागेल.
तर प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना भगवान शिवांना पंचामृताने अभिषेक करावा आणि देवी पार्वतीला 16 अलंकार अर्पण करावे. हे उपाय अविवाहित लोकांसाठी विवाहाच्या संधी निर्माण करू शकतात आणि वैवाहिक जीवनात आनंद आणू शकतात. जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर ह्या दिवशी शिवलिंगाला केशर अर्पण केल्याने गरिबी दूर होते आणि तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते. ह्या व्यतिरिक्त ह्या दिवशी शिवलिंगाला गंगाजल आणि तांदूळ अर्पण केल्याने कर्जमुक्ती होते आणि आर्थिक लाभाचे दरवाजे उघडतात. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव तसेच सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. असे केल्याने करिअरमध्ये प्रगती होते आणि जीवनात नवीन संधी मिळू शकतात. शिवपुराण आणि स्कंदपुराणात असे म्हटले आहेत की ह्या दिवशी उपवास केल्याने रोग आणि दोषापासून मुक्तता मिळते आणि संपत्ती मिळते. शिवाय असे मानले जाते की प्रदोष व्रत पाळल्याने जीवनात आनंद, समृद्धी आणि यश मिळते. प्रदोष व्रताला शिवलिंगावर गहू आणि धतुराचा अभिषेक करा. ह्या काळात जीवनात सुख आणि शांतीसाठी भगवान शिवांची प्रार्थना करा. श्रद्धेनुसार ह्या प्रथेमुळे संततीचे आशीर्वाद मिळतात आणि महादेवाचे आशीर्वाद मिळतात. पापापासून मुक्तता. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी ह्या दिवशी शिवलिंगावर तीळ अर्पण करावे. असे मानले जाते की शिवलिंगावर तीळ अभिषेक केल्याने भक्त सर्व पापांपासून मुक्त होतात आणि जीवनात आनंद मिळतो. आर्थिक संकट. जर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला कच्चा तांदूळ अर्पण करा. असे मानले जाते की असे केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते आणि तुम्हाला आर्थिक अडचणी टाळता येतात. सूर्याला बलवान करणे. तुम्ही प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला लाल चंदन देखील अर्पण करू शकता. असे मानले जाते की यामुळे तुमच्या कुंडलीत सूर्य बलवान होतो, तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढते आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात. संपत्तीसाठी. जर तुमच्याकडे संपत्ती असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला तांदूळ अर्पण करा. यामुळे तुम्हाला संपत्ती मिळेल आणि जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतील अशी श्रद्धा आहेत. प्रतिष्ठासाठी. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला लाल चंदन अर्पण करा. हा उपाय केल्याने कुंडलीतील सूर्य बलवान होतो आणि व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते असे मानले जाते. यामुळे तुमच्या कामात यश मिळते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.